नंदू, हा. भेजा आणलाय, काय बनवता? अरे बापरे, आज तुम्ही लवकर आले. हा, मग आज संडे स्पेशल. ओ, भेजा आणले का? अरे वा, खूप छान आहे. आज तुम्हाला भेजा मसाला फ्राय बनवून खाऊ घालतो. बनवा पटकन. हो. काय करताय नंदू भाऊ आता? आता आपण सर्व पहिले ना आपण भेजे धुवून घेऊ व्यवस्थित, जेणेकरून त्यांची वरची घाण जी असेल ती निघून जाईल. पण भेजे वॉश करून आणले होते ना मी. नाही, आपण परत धुवून घेऊ स्वच्छ पाण्याने. आपण पहिले चुल्यावर कढई ठेवून घेऊ. कढईमध्ये पाणी टाकून घेऊ आपण. पाणी का बरं टाकतोय नंदू भाऊ आपण? आपण आता भेजे आहे ना सर्वात पहिले बॉईल करून घेऊ. भेजा बॉईल करून घ्यावा लागतो का? हा, बॉईल करून घेऊ, म्हणजे जेणेकरून त्याचा पूर्ण कच्चापणा पण निघून जाईल आणि वैस वास असतो तो पण निघून जाईल. एक उकळी काढून घेऊ आपण भेजांना. शिजून जातील. शिजून जातील, कच्चे पक्के शिजून जातील. नंतर आपण परत त्याला तडका देणार आहे. मीठ टाकून घेऊ, हळद. मीठ आणि हळद का बरं? मीठ आणि हळद वैसपणा जो असतो ना त्याचा भेजाचा ते जाण्यासाठी. आणि लिंबूचा रस टाकून देऊ. लिंबू. नंदू आता काय करताय? आता ते भेजा बॉईल होते तोपर्यंत आपण मसाल्याचं वाटण तयार करून घेऊ. खलबत्त्यामध्ये लसूण, थोडंसं अद्रक घेऊया, हिरवी मिरची आहे, जिरे व्यवस्थित आपण खलबत्त्यात कुटून घेऊ. खलबत्त्यात का बरं? मिक्सर मध्ये बारीक नाही करते का? अहो काय ते मिक्सरचे सगळे चोचले. हे खलबत्त्यात कुटायचं मस्त दगडायचे, एकदम घरगुती चव येते चांगली. जुन्या काळामध्ये काय तुम्हाला मिक्सर होते काय? खलबत्त्यात होता. असं खलबत्त्यात कुटून घ्यायचं जाड बारीक, त्याला चव चांगली येते घरगुती. अद्रक लसूण हिरवी मिरची आपली जाड बारीक कुटून झालेली याच्यामध्ये खलबत्त्यात. आपण आता खलबत्त्यामध्ये थोडेसे मसाले ना कुस्करून घेऊ. खलबत्त्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊ. आपला घरगुती कांदा लसूण मसाला आहे, थोडा गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ही दाणा पावडर आहे कुटलेली बरं का. आपण खलबत्त्यात आपण विकत नाही आणले, सगळे घरगुती मसाले आपले. चवीनुसार मीठ हे विकत आणले आपण, हे घरी नाही बनवत. थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आपण. कोथिंबीर पहिले धुवून गेले बरं का. तुम्ही म्हणशाल तशीच कोथिंबीर घेतली खलबत्त्यात कुटायला. कुटून घेऊ व्यवस्थित. तुम्ही मसाले याच्यातच का बरं टाकले नंदू? मसाल्याचा फ्लेवर चांगला येतो. अद्रक लसूण सोबत मसाले मस्त कुस करून जाते याच्यामध्ये. बघताय का तुम्ही? दिसतंय ना, त्याच्यामुळे टाकतोय. चव चांगली येईल त्याला. चवीला किती फरक पडतो त्याने? भरपूर. खाऊन बघा तुम्ही, भेजाच खाणार नक्की. मग परत दुसरी भाजी विसरून जाशाल. म्हणजे मला भेजत दे बनवून, संडे विसरून जाशाल, सोमवारी पण मागशाल. 10-1 मिनटं झालेली. आपण झाकण काढून घेऊ. मस्त उकळी पण आली भेजांना. भेजे शिजले का मग आपले? अर्धे शिजलेले, पूर्ण नाही. मग सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही का विसरत आहे का सारखे सारखे का ना? हे बघा, आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ. ते पाणी आपल्याला वापरायचं नाही बरं का मसाल्यामध्ये. म्हणजे पाणी काय फेकून द्यायचं? फेकून द्यायचं. पण मटणाचं पाणी तर वापरतो ना आपण. तर मटणाचं पाणी हे भेजाला चिकटपणा असतो, त्याच्यामुळे याचं पाणी नाही वापरते आपण. आपण आता मातीचं भांडे घेतलंय, ते ठेवून घेऊ चुल्यावर तडक्यासाठी. मातीचं भांडं का बरं? सांगितलं ना तुम्हाला, मी घरगुती बनवतोय. घरगुती मसाल्यांची सगळ्यांची, खलबत्त्याची सगळ्यांची चव वेगळीच असते, म्हणून मातीचं भांडे घेतले. नाही तर कडेच बनवलं असतं ना. तेल एवढं त्याला धुवून जाईल? मग आराम थोडं टाकून घेतो. तुम्ही म्हणता तर बस का. आता तेल गरम झाले, जिरे टाकून घेऊ फोडणीसाठी. कढीपत्ता आहे, अख्खी लाल मिरच्या घेतल्या आहेत 3-4. कांदा घेतलाय आपण. आता कांदा चिरून घेऊ. आपण हिरवी मिरची कुठली ती, पण मग लाल मिरची का बरं टाकली? लाल अख्खी मिरचीचा फ्लेवर चांगला येतो, त्यासाठी लाल मिरची टाकली आहे. तडक्याला लाल मिरची कोणत्याही पदार्थाला, कोणत्याही भाजीला वापरतातच ना. कांदा थोडासा परतून घेऊ आपण 2 मिनटं. टमाटे पण टाकताय का? हा, मग टमाटर पण टाकू ना आपण. मसाला फ्राय बनवतोय ना आपण, भुर्जी नाही बनवतोय ना. आंबट नको व्हायला. आंबट नाही होणार. आपले घरगुती मसाले, त्याच्यासाठी तर घेतले घरगुती मसाले, विकत थोडे आणले. आपण आता खलबत्त्यामधलं वाटण टाकून घेऊ. हे वाटण आता डायरेक्ट टाकायचं काय? डायरेक्ट. हे बघा कसं झालं मस्त, एकदम झणझणीत. डायरेक्ट घाम. भेजा फ्राय मस्त बनेल ना. पण अहो पहा तुम्ही कसा झणझणीत होतो.
थोडंसं 2 मिनिटं आपण आहे ना परतून घेऊ. अद्रक लसूण पेस्ट कच्चापणा जाऊस तर आपण आता थोडंसं पाणी टाकून घेऊ, मसाले जळावं नाही म्हणून. पाण्याने चव नाही जायची ना त्याची. अजिबात नाही, पाण्याने कधी चव जाते का भाजीची. हे बघा थोडेसे मसाले व्यवस्थित परतोच तोपर्यंत आपण पाणी टाकलेले. मसाले परतून झालेले, आपण आता त्यामध्ये भेजा टाकून घेऊ. डायरेक्ट टाकायचं का याच्यात? डायरेक्ट बघा तुम्ही आता कसं बनवतो. मग आता याच्यातच शिजवणार आहे का भेजा? आपण आता त्याच्यातच शिजवणारे भेजा. हे बघा अशा पद्धतीने कुस्करून घेऊ थोडासा. हे असं का बरं? शिजले पाहिजे ना ते मध्ये, कच्चापणा नको राहिला ना त्याला, त्याच्यामुळं. अख्खे नाही शिजत का? आखे शिजता पण त्याचा वैस वास येतो ना मध्ये, त्याच्यामुळं व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये मसाले पण गेले पाहिजे. पूर्ण भेजाला चव लागते का मग चव त्याची? चव लागती मस्त घरगुती. मग आता याच्यात पाणी नाही वाटायचं का? पाणी नाही वाटत त्याच्यात. आता याला असं शिजून जायचं, कारण की आपण मसाला फ्राय बनवतोय ना सुके, त्याच्यामुळं. शिजतील का पण मग ते? शिजतील मग आपण त्यासाठीच तर उकडून घेते ना पहिले आपण भेजे. आता आपण हे असेच 5 मिनिटं चुल्यावर शिजून घेऊ. 5 मिनिटं थोडंसं मीठ टाकून घेऊ. आपण मसाल्यामध्ये पण टाकलेलं, त्यामुळे थोडंसं टाकतोय. भेजा उकडताना पण टाकलं होतं ना आपण मीठ? टाकलं होतं ना, मग ते पाणी होतं ना, पाण्यामध्ये गेलं ते मीठ निघून. मसाल्यामध्ये टाकलं होतं, आता आपण याच्यात पण टाकलं. खाता आले पाहिजे बरं का, खारट नको व्हायला. अहो खाऊन पा, तुम्हाला म्हणलं ना तुम्ही संडे मंडे विसरून जाशाल. रोज म्हणशाल भेजा किधर आहे. कोथिंबीर कैची नसली तर तुम्ही सुरीने कापून घ्या बरं का. मी कैचीने कापतोय कोथिंबीर. हे बघा झाली कोथिंबीर कापून. मिक्स करून घेऊ. 2 मिनिटं अजून परतून घेऊ मस्त व्यवस्थित. किती वेळ लागेल आता याला शिजायला? 2 मिनिटं लईतले. 2 मिनिटात भेजा तयार मस्त. त्याच्यासोबत बाजरीची भाकर एकदम भारी. चांगला बनवा बरं का, नाही तर तो खाऊन माझा भेजा फ्राय व्हायचा. तुमचा भेजा कशाला फ्राय होईल, भेजाचाच भेजा फ्राय होईल, तुमचा नाही होणार. अहो झालं का नाही नंदू भाऊ? मग झालं ना. हे काय भेजा मसाला फ्राय बनून तयार झाला, एकदम झणझणीत. मस्त झालं ना? एकदम टकाटक मस्त. घरी जाऊन बाजरीच्या भाकरी सोबत खा, गरमागरम. भातासोबत खाल्लं नाही चालणार का? चालेल ना, भातासोबतही चालेल ना. खाऊन पहा ना. झालं रेडी? मग हे काय झालं ना. हा मस्त घरी जाऊन गरमागरम खाऊन घ्या. आणि कसं झालं नक्की कळवा मला. नक्की नक्की. ओके.